वॉर 2च्या 15व्या दिवशी केवळ 1,19,00,000ची कमाई, एकूण भारतातील कमाई रुपये 230.94 कोटी. बिग बॉस नंतर शमिता शेट्टीने उघड केले की शोच्या अस्थिर वातावरणामुळे ती खूप आक्रमक झाली होती आणि भावनिक ताण कमी करण्यासाठी तिला जवळपास वर्षभर थेरपी घ्यावी लागली. 15 दिवसांच्या कमाईनंतर कुली आणि वॉर 2 या दोन्ही चित्रपटांना आहान पांडे व अनित पड्डा यांच्या सय्याराने गाठलेला रुपये 300 कोटींचा टप्पा पार करता आला नाही. बिग बॉस 19 मध्ये सहभागी असलेले संगीत दिग्दर्शक व गायक अमाल मलिक यांनी खुलासा केला की श्रद्धा कपूर ही त्यांच्या शालेय जीवनातील क्रश होती. शाहरुख खान म्हणाले, विराट कोहली आमच्या फिल्म इंडस्ट्रीचा जावई आहे, इतर खेळाडूंपेक्षा मी त्याला जास्त ओळखतो. सिद्धार्थ मल्होत्राने द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये मुलीच्या जन्मानंतरचा बदल सांगत स्वतःला कियाराच्या तुलनेत सपोर्टिंग ऍक्टर म्हटले. टेलर स्विफ्टच्या साखरपुड्यानंतर सेलेना गोमेजने काबेतील बॅचलरेट पार्टी मजेदार फोटो शेअर करत लग्न करायचा आनंद. लोलापालुजा इंडिया 2026 ची धमाकेदार लाईनअप जाहीर. 24-25 जानेवारीला मुंबईत लिंकन पार्क आणि प्लेबॉय कार्टिन ठरणार मुख्य आकर्षण. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर स्पष्टीकरण देत अफवांना पूर्णविराम दिला. लोकप्रिय मराठी चित्रपट घरात गणपती 29 ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा चित्रपट सृष्टीत धडकणार.